श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी मेधा महेश भंडारकवटेकर. कुंडली मंथन, भाग्योदय ज्योतिष, हस्तरेखा व वास्तू यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेल्या साप्ताहिक व्याख्यानमालेत मी आपले स्वागत करते. आज आपल्याला लाभलेले वक्ते आहेत श्री भरत नाबरिया सर. नाबरिया सर हे सोलापूर येथील एका पब्लिक लिस्टेड फार्मास्युटिकल कंपनीत जनरल मॅनेजर कॉर्पोरेट ऑफिसर या पदावर कार्यरत आहेत. श्री नाबरिया सर गेली अनेक वर्षे सातत्याने फेसबुक आणि व्हॉट्सअपवर ज्योतिष आणि धार्मिक कर्मकांड यावर लेखन करीत आहेत. त्यांचे आई वडील आणि आजी आजोबा अत्यंत धार्मिक आणि कर्मकांडी होते. त्यांचे आजोबा डॉक्टर होते. ते ज्ञानेश्वरीवर प्रवचन करत असत. वडील वकील होते. ते देवीभक्त होते. त्यांनी सप्तशतीवर जवळपास 1000 पानांचा ग्रंथ हिंदीतून लिहिला आहे. त्यांच्या घरी नेहमी पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींची ये-जा होते. त्यामुळे असे लोक नेहमी त्यांच्या सान्निध्यात असल्यामुळे नाबरिया सरांना लहानपणापासूनच ज्योतिष, धार्मिक गोष्टी आणि कर्मकांड या विषयामध्ये रुची निर्माण झाली. त्यानंतर त्यांना पंचांगाची ओळख झाली. पुढे तारुण्यात त्यांनी आयुष्यात बरेच चढ उतार पाहिले. नंतर त्यांना ज्योतिष विषयात जास्त रुची निर्माण झाल्यामुळे त्यांनी ज्योतिष विषयाचा सखोल अभ्यास केला. बरीच पुस्तके वाचन केले आणि त्यानंतर त्यांना ज्योतिष शिकण्याचा छंदच जणू लागला. मग ज्योतिष व वास्तू या दोन्ही विषयामध्ये ते पारंगत झाले. सद्गुरु कृपा आणि जगदंबा कृपेने आयुष्यात सर्व काही स्थिर स्थावर झाल्यावर सरांनी उपायशास्त्रावरील त्यांचा विश्वास वाढला. मंत्रशास्त्राबद्दल त्यांना स्वतःला भरपूर अनुभव आलेले आहेत. त्यांना अनुभवातून बऱ्याच गोष्टी समजल्या. त्यामुळे हेच आपले अनुभव इतरांपर्यंत पोहोचवावे आणि लोकांना त्याचा उपयोग व्हावा या दृष्टीने नाबरिया सरांनी आज आपल्या इथे व्याख्यान देण्याचे आपण आयोजन केले आहे. तर नाबरिया सर आपल्याला आज मार्गदर्शन करतील. भाग्योदय ज्योतिष व कुंडली मंथन यांच्या ग्रुप तर्फे मी सर्वांचं स्वागत करतो आणि विशेषतः एका फोनवर नाबरिया सरांनी व्याख्यान द्यायला तयार झाले. कोणतेही कोणतेही शंका किंतु परंतु न ठेवता एका फोनवर व्याख्यान द्यायला तयार झाले. त्याबद्दल नाबरिया सरांचे मनपूर्वक आभार मी हेमंत रणनवरे व सूत्रावते यांच्यातर्फे आभार व्यक्त करतो. नाबरिया सर आपण आपलं व्याख्यान चालू करू शकता. सर्वांना सादर जय जगदंब. जमलेल्या सर्वांमध्ये असलेल्या जगदंब शक्तीला अनेक सादर नमस्कार आणि बुद्धिदात्री जगदंबा मा सरस्वती, अभिघ्नमस्तु गणेश देवता या सगळ्यांना मनपूर्वक प्रणाम करून आजचा विषय मी सुरुवात करतो. सर्वप्रथम आज आपण जर बघितलं की लहानपणापासून जे मी ऐकलंय की हे जग जे आहे ते देवतांच्या अधीन आहे आणि असे देवता हे मंत्राच्या अधीन आहे. म्हणून मंत्र हे सर्वश्रेष्ठ आहेत. आता मंत्रांची उत्पत्ती कशी झाली असेल, त्याच्याकडे तत्वज्ञान काय आहे, स्वरूप काय आहे आणि कशा कशा प्रकारे उत्पत्ती होत गेली ते आपण क्रमशः बघत जाऊ. लक्षात घ्या, या सृष्टीची उत्पत्ती होताना प्रथम आकाशाची उत्पत्ती झाली. आकाशाची उत्पत्तीमुळे आकाशाची तन्मात्रा काय आहे तर शब्द. आकाशातून परत पुढचं काय निर्माण झालं, वायू. वायूचा स्पर्श. त्यानंतरनं आकाश आणि वायूच्या संयोगाने निर्माण झाला अग्नी. अग्नीचं रूप. त्यानंतरनं आकाश, वायू आणि अग्नी यांच्या संयोगाने उत्पन्न झाले ते जल. जलाचं रस आणि आकाश, वायू, अग्नी आणि जल या सगळ्यांना धारण करणारी पृथ्वी, त्यांच्यापासून निर्माण झाला तो गंध. ही पंचमहाभूत आणि पंच तन्मात्रा यांचा संबंध डायरेक्ट मंत्रशास्त्रासोबत आहे. कारण लक्षात घ्या, मंत्र म्हणलं की शब्द आले. शब्द आपण कसा ऐकतो? कानाने ऐकतो. शब्दांची अनुभूती सर्वप्रथम कानाने होते. म्हणून इथे आकाश या तत्वाचा खूप महत्वाचा संबंध येतो.
सनातन धर्मातील सर्वात प्राचीन आणि गूढ ज्ञान परंपरा असलेलं जर शास्त्र असेल तर हे मंत्रशास्त्र आहे, मंत्रविद्या आहे. मंत्र वेगवेगळ्या ह्याच्यात येतात. वेदांमध्ये मंत्र आहेत, उपनिषदांमध्ये मंत्र आहेत, पुराणांमध्ये मंत्र आहेत, आगम ग्रंथात मंत्र आहेत, तंत्रात मंत्र आहेत, सात्विक वैदिक मंत्र, पुराणोक्त मंत्र, शाबर मंत्र, असे वेगवेगळे मंत्र आहेत. हे सगळे मंत्र कसे उत्पन्न झाले ते आपण क्रमशः बघणार आहोत. संपूर्ण विश्व जे आहे, मुळात संपूर्ण विश्व जे आहे ते मुळात हे ध्वनी आणि तरंग किंवा ध्वनी आणि स्पंदन यांच्यापासूनच बनलेलं आहे. या स्पंदनाचा रहस्याचा जो अभ्यास झाला त्यातून ह्या मंत्रशास्त्राची निर्मिती झाली. मंत्र म्हणजे काय? मननत्रायते इति मंत्र, हा म्हणजे जो मनाचे रक्षण करतो तो मंत्र असतो. हे अगदी थोडक्यात एक व्याख्या सांगतो. तशा मंत्राच्या अजूनही इतर व्याख्या आहेत, पण तो विषय मोठा होत जाईल आणि आपल्याला तासभराच्या वेळेत पूर्ण होणार नाही. मी साधारणपणे 6-7 भाग एका लेखाचे केलेले आहेत. ते सगळे 6-7 भाग मला तुम्हाला सांगायचे आहेत. आपण असं समजू शकता की आपल्या मनाचं संरक्षण करणारं, आपल्या मनाचं त्याला म्हणू शकतो आपण उंचीवर नेणारं शब्द कोणता असेल तर तो मंत्र असतो. मग तो शब्द काही असू शकतो, नमः शिवाय असू शकतो, जय जगदंबा असू शकतो, पण आपल्या मनाला ज्याच्यामुळे आनंद मिळतो, शांती मिळते, तो प्रत्येक शब्द मंत्रच आहे. केवळ एका विशिष्ट गोष्टीलाच मंत्र म्हणणे योग्य होणार नाही. हे मंत्र सगळ्यात जे मुळात मंत्र जे आहेत ते वेदकालीन ऋषीमुनींना कुठं कसे समजले तर ते ज्यावेळी खूप गाढ अशा ध्यानात, प्रगाढ अशा ध्यान अवस्थेत होते, त्याला आपण समाधी अवस्था म्हणतो. त्या समाधी अवस्थेत सूक्ष्म ध्वनी त्यांना अनुभवायला मिळाले. त्या दिव्य ध्वनीला त्यांनी शब्दाच्या रूपात व्यक्त केले आणि त्या शब्द समूहाला वेगवेगळे मंत्र असे नाव दिले. जसे विश्वामित्रांना गायत्रीचे द्रष्टा ऋषी मानतात, त्यामुळे म्हणजे गायत्रीचा मंत्र त्यांना कळाला, ते विश्वामित्र ऋषी. आणि त्यांनी कुठेही मंत्र शिकलेले नाहीत किंवा कुठे नाही, त्यामुळे ह्या मंत्रांना म्हणजे विशेषतः वेद मंत्रांनाच अपौरुषेय मंत्र म्हणतात. कारण वेद हे कोणी मानवद्वारे निर्मित नाहीत, तर त्या ब्रह्म चैतन्याच्या, त्या विश्वाच्या चैतन्याच्या नादातून त्या याची उत्पत्ती आहे. सुरुवातीला मनुष्य सृष्टी नव्हतीच, त्यावेळी होतं ते केवळ एक निर्गुण निराकार ब्रह्म. या ब्रह्मापासून पहिला स्पंदन निर्माण झाला आणि त्या स्पंदनाचं नाव आहे ओंकार ध्वनी, ओंकार मंत्र. ओम हा मंत्र जो आहे तो सर्वप्रथम निर्माण झालेला मंत्र आहे आणि त्यामुळेच या ओंकारचं महत्व अपार आहे. आणि ओम हा सर्वच वैदिक मंत्रांच्या, पौराणिक मंत्रांच्या प्रारंभी आणि कित्येक वेळा शेवटी पण लावला जातो. मंत्रशास्त्राचं तत्वज्ञान असं सांगतं की प्रत्येक मंत्राला च्या ध्वनीला एक विशिष्ट कंपन लहरी असते. मी अगदी साध्या भाषेत सांगतो की आपल्याला जुन्या काळात रेडिओ, म्हणजे मी लहान असताना तरी रेडिओ ना वेगवेगळे बँड्स असायचे आणि त्या विशिष्ट बँड वरती तो रेडिओ सेट केला की रेडिओ सिलोन, विविध भारती असे वेगवेगळे कार्यक्रम त्या बँड अनुसार ऐकायला यायचे. म्हणजे त्या विशिष्ट कंपन लहरीवरती, त्या विशिष्ट मेगा हर्ट्झ वरती लावल्यावरती रेडिओ लागायचा. आता सुद्धा टीव्हीला सुद्धा आता खूप स्मार्ट टीव्ही झाले, ते ट्यूनअप होतात आपोआप त्या चॅनलला. पण एकेकाळी तुम्ही म्हणजे सुरुवातीला ज्यांनी बघितलं टीव्ही आला त्यांना अँटेना वगैरे ऍडजस्ट करावी लागायची, ते सगळ्यांनी बघितलेलं आहे. तर तीच गोष्ट आपण हे लक्षात घ्या की हेच असतं की विशिष्ट कंपन क्षमस्व म्हणजे मंत्र जर विशिष्ट प्रकारे म्हणला गेला, त्याची ध्वनी विशिष्ट प्रकारे निर्माण झाली, त्याचं कंपन विशिष्ट प्रकारे निर्माण झालं की मग मंत्राचा अनुभव येऊ शकतो. म्हणजेच योग्य लयीत आणि श्रद्धेनं केलेली उपासना, मंत्राची उच्चारण,
ते मंत्र निश्चितपणे योग्य कंपन साधकाच्या हृदयात निर्माण करून त्याच्या शरीरात प्रवेश करून साधकाला त्या प्रकारची चेतना घडवून आणून त्याचं आध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय परिवर्तन हे मंत्र करतं. आता मंत्र जपाचे 3 स्तर सांगितले. वैखरी म्हणजे मी जसं आता मोठ्यानं बोलतोय, स्पष्ट बोलतोय, ते झालं वैखरी. त्यानंतर मंत्र वैखरी म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम असा जो आपण मोठ्यानं म्हणतो, किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादोल्लभ दिगंबरा, हा झाला वैखरी मंत्रानं महामंत्राचा जप. आता दुसरा प्रकार असतो तो उपांशू. उपांशू म्हणजे काय, तर अगदी फक्त स्वतःला ऐकू येईल इतक्या आवाजात पुटपुटणे, याला म्हणतात उपांशू जप. फक्त आपल्याच कानापुरतं आपल्याला ऐकू येणे अशा पद्धतीने जप केला तर तो जप होतो उपांशू जप. आणि तिसरा प्रकार काय, तर मानसिक. मानसिक म्हणजे काय, तर ओठ पण हलवायचे नाही, जिभेची पण हालचाल करायची नाही, केवळ शांतपणे मनातल्या मनात मंत्राचा ध्वनी मात्र तसाच तयार करायचा, पण तो फक्त मनातल्या मनात, तो बाहेर कुणालाही कळू देता कामा नये. त्याला म्हणतात मानसिक जप. आणि हा मानसिक जप प्रचंड शक्तिशाली असतो, कारण तो अगदी थेट मनावर आणि आपल्या चेतना संस्थेवरती परिणाम करत असतो. आता मंत्रांचे वर्गीकरण पण आहे बरं का. मंत्रांचे वर्गीकरण म्हणजे मंत्रांमध्ये सुद्धा स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुसकलिंग असे मंत्र सांगितले जातात. त्यांना कसे ओळखायचे, तर शेवटी स्वाहा लावलेला असेल, ठ असा शब्द असेल तर ते सामान्यतः स्त्रीलिंगी मंत्र समजले जातात. ज्यांच्या शेवटी फट किंवा हुम असे येतात, ओम वक्रतुंडाय हुम असा पण जप आहे, तर तो अशा वेळी मग ते पुल्लिंगी मंत्र झाले, ते पुरुषलिंगी मंत्र झाले. आणि ओम नमः शिवाय किंवा शिवाय नमः असे मंत्र म्हणले गेले की ते साधारणतः नपुसकलिंगी मंत्र म्हणले जातात. या पाठीमागे कारण आहे. ह्याला तुम्ही शब्दशः नपुसकलिंगी वगैरे तसा अर्थाने घेऊ नका, पण हे सांगण्याकरता हे आहे, या वर्गीकरणात तांत्रिक अर्थ आहे. कारण प्रत्येक मंत्रामध्ये एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा आहे. ती ऊर्जा जी असते ती ऊर्जा काम करत असते. आता मी सुरुवातीलाच म्हणलं की मंत्रांमध्ये बीज मंत्र म्हणून पण प्रकार आहे. बीज मंत्र म्हणजे काय, तर फक्त एकाक्षरी मंत्र. जसं आता माया बीज ह्रीम म्हणतात, तो ह्रीम हा माया बीज आहे, देवी प्रणव पण आहे म्हणतात त्याला. तर या ह्रीम नुसत्या एवढ्या एका ह्याच्यात प्रचंड शक्ती आहे. किंवा ऐम, ऐम हा सरस्वतीचा बीज मंत्र आहे. म्हणजे जर कोणी एखाद्याने व्यवस्थित सद्गुरूंची दीक्षा घेऊन, सद्गुरूंकडून परवानगी घेऊन नुसतं ऐम 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 असा जरी जप करत राहिला तरी त्याच्यावरती माता सरस्वतीची प्रचंड कृपा होते. हे अगदी सत्य आहे. एक लक्षात घ्या की अतिशय मोठा असा जो वडाचं झाड असतो, अत्यंत मोठं वडाचं झाड, त्या वडाचं झाडाचं बी काही फुटबॉल एवढं नसतो. वडाच्या झाडाचं बी सुद्धा एखाद्या छोट्या नॉर्मल बीजा एवढंच छोटस असतं, पण त्या बीजात एवढी प्रचंड शक्ती असते की ते बीज ज्यावेळी फुटतं त्यावेळी क्रमाने क्रमबद्धपणे विकसित होत होत ते वडाचं भलं मोठं झाड सुद्धा होऊ शकतं. म्हणजे ज्या ह्याचं बीज असेल, पिंपळाचं असेल, वडाचं असेल किंवा अजून कोणत्याही झाडाचं असेल, तर त्या बी मध्ये त्या झाडाचं रूप असतच असतं. तर तसंच त्या छोट्या एका बीज मंत्रामध्ये सुद्धा तेवढी अतिप्रचंड ताकद असते. पण लक्षात घ्या की नुसतं कुणीही कुठेही मी आता म्हणलं म्हणून उद्या कोणी संथा न घेता, काही विचार न करता कोणत्याही एका बीज मंत्राचा जप सुरू केला तर अनुभव येईल का? नाही येणार. का नाही येणार? जसं योग्य जमीन, योग्य तेवढं हवामान,
सफरचंदाचं झाड महाराष्ट्रात लावून किती जरी निगा काढली तरी सिमल्यासारखी सफरचंद येणारच नाहीत महाराष्ट्रात. योग्य हवामान लागतं, योग्य माती लागते, योग्य प्रकारे त्याची निगा ठेवावी लागते. तसाच मंत्र जप करताना सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की त्याला तुम्ही कुठं बसता, कसं बसता, तुमचे आसन कोणते, तुमच्या दिशा कोणत्या, तुमचं जपाला बसायची दिशा सुद्धा खूप महत्वाची. तुम्ही ज्या साधनेचा वापर करणार आहात जपाचं जप मोजताना, म्हणजे माळाचं तुमच्या माळा कोणती आहे, कारण तुमच्या माळेवरती सुद्धा जप ठरतो. रुद्राक्ष माळा कशा करता, तुलसी माळा कशा करता, कमल बीजाची माळा कशा करता, अशा वेगवेगळ्या माळा आहेत, चंदनाच्या माळा कशा करता, त्या सगळ्या माळा सुद्धा महत्वाच्या ठरतात. त्याशिवाय दुसरं ठरतं महत्वाचं म्हणजे आसन. तुम्ही कधी दर्भासन वापरायचं आहे, कधी कंबल आसन म्हणजे आपल्या लोकरीचं कांबळीचं आसन वापरायचं आहे, कधी आपलं रेशमाचं आसन वापरायचं आहे. या सगळ्यांच्या वरती सुद्धा मृगासन कोणी वापरावं, व्याघ्रासन कोणी वापरावं, या सगळ्यांना प्रत्येक गोष्टीला खूप खूप महत्व आहे. अनाधिकारानं काही जरी केलं तरी तर ते फल देत नाही, उलट नुकसान देत असत. लक्षात ठेवा की आसनाचं महत्व काय आहे, तर आसन साधकाच्या मनाला स्थिर करतं. म्हणून काही जप सुखासनामध्ये बसून करायचे आहेत, काही जप पद्मासनामध्ये बसून, काही जप वज्रासन, वेगवेगळे प्रकार आहेत. आता तुम्ही बघितलं असेल मुस्लिम नमाज पठण करताना वज्रासनात बसूनच करतात. त्यांच्या ज्या काही क्रिया आहेत त्या सुद्धा योगिक क्रिया आहेत आणि त्यांचं ते आसन पण त्या प्रकारे आहे. तर योग्य आसनावर बसल्यामुळे शरीरातील विद्युत प्राणशक्ती ही जी होते ती स्थिर राहते आणि जपाचा परिणाम लवकर होतो. लक्षात ठेवा, जप करायचा कशा करता, तर शरीरात शक्ती निर्माण करण्याकरता, विशिष्ट अशी ऊर्जा निर्माण करण्याकरता जप करायचा आहे. मग ते जर योग्य आसन असेल, योग्य माळा असेल, योग्य दिशा असेल, तर एक आध्यात्मिक कंपन लवकर निर्माण होईल. तुमचे मनाची गती, मनाचा जो चंचलता आहे तो कमी कमी होत जात शेवटी एक स्थिरता, एकाग्रता लवकर येईल. आता हे सगळं झालं, पण तुम्ही योग्य आसन निवडलं, योग्य माळा निवडली, योग्य दिशा निवडली, योग्य मंत्र निवडला, पण त्या मंत्राचं स्वरूप पण तुम्हाला कळलं पाहिजे. कारण प्रत्येक मंत्राचे ऋषी आहेत. ते ऋषी कोणता आहे, त्याचा छंद कोणता आहे. छंद म्हणजे आपल्याला जो असतो तो छंद नव्हे. हे संस्कृतचे हे आहेत, अष्टछंद आहेत, अनुष्टुभ छंद, वेगवेगळे गायत्री छंद, असे वेगवेगळे छंद आहेत. ते म्हणजे तेवढ्या अक्षरांमधले मंत्र. तर त्या दृष्टीने छंद कोणता, त्या मंत्राच्या देवता कोणत्या, त्या मंत्राचं बीज काय आहे, त्या मंत्राची शक्ती काय आहे, त्या मंत्राचं कीलक म्हणजे त्या मंत्राला कुणी किलीत म्हणजे बांधून ठेवलंय. कारण काय झालं की पुढे जाऊन लोकांनी मंत्रशास्त्राचा खूप दुरुपयोग पण चालू केला. मग त्यानंतरनं मंत्रांना किलीत करण्याची पण आवश्यकता वाटली आणि मंत्र किलीत झाले. मग त्या किलीत म्हणजे कीलक, जसं रामरक्षा हनुमान कीलकम म्हणलंय, म्हणजे हनुमानजीच त्या रामरक्षेला उत्कीलन करू शकतात. हनुमंताचं स्मरण करून, हनुमंताला नमन करून रामरक्षा म्हणली की ती रामरक्षा वरचं बंधन निघून जातं आणि ती रामरक्षा खऱ्या अर्थाने हे करू शकते. कारण लक्षात घ्या, आता हे सगळं आहे, पण ज्यावेळी तुम्ही हे सगळं जाणलं, पण त्याच वेळी तुम्ही योग्य वेळी कार्य करताय ना, हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे मंत्र जपाला सुद्धा हे आहेत. आता हे केवळ अतिरिक्त माहिती म्हणून सांगून ठेवतोय. आपल्या इथं असं करणारे कोणी नाही आहेत, पण एक जस्ट मंत्रशास्त्राची विषय निघाला म्हणून लक्षात ठेवा. षटकर्म सांगितलेली आहेत. षटकर्म म्हणजे काय? मारण, मोहन, स्तंभन, विद्वेषण, उच्चाटन, वशीकरण, अशी
6 अभिचार कर्म आहेत. त्या 6 अभिचार कर्मा करता सुद्धा एक विशिष्ट अशी पंचांगाची स्थिती पाहिजे. कोणते नक्षत्र पाहिजे, मी आता ते इथं मुद्दामून उघड करून सांगत नाही. खरं तर त्याचा सुद्धा म्हणजे एक विशिष्ट असं काल मर्यादा आहे. कोणत्या काळात, कोणत्या ऋतूमध्ये, कोणत्या नक्षत्रावरती, कोणत्या वेळी हे कर्म केले म्हणजे ती कर्म सिद्धीस जातात. आपल्याला एक सगळ्यांनी एक नोट अवश्य करून ठेवा की वर्षातल्या 4 रात्री या खूप महत्वाच्या असतात. त्या म्हणजे आता सप्तशतीमध्ये सांगितलेल्या आहेत. त्या रात्री म्हणजे सगळ्यात पहिली रात्र येते ती आपल्याला श्रावणातील जन्माष्टमीची रात्र, दुसरी रात्र येते ती दिवाळीची रात्र, तिसरी रात्र येते ती आपल्याला होळीची रात्र येते आणि महाशिवरात्रीची रात्र. या 4 रात्री ज्या आहेत, या 4 रात्रीमध्ये केलेला जप, मंत्र साधना ही अतिशय लवकर फलप्रद होते. तशीच अजून एक रात्री जी विशेष करून लक्ष्मी आणि इंद्र करतात, म्हणजे लक्ष्मी उपासनेसाठी आणि पराक्रमाच्या उपासनेसाठी इंद्राची, लक्ष्मी आणि इंद्राची पूजा आपण पूजागृहीला करतो. अशा काही रात्री आहेत ज्या रात्रीमध्ये आपण केलेला जप खूप लवकर देतो. तसेच काही स्थळ आहेत, काही तीर्थक्षेत्र आहेत जिथं केलेला जप खूप लवकर फल देतो. लक्ष्मी उपासना करायची असेल तर बेलाच्या झाडाखाली केलेली लक्ष्मी उपासना खूप लवकर फलप्रद होते. दत्ताची उपासना औदुंबराच्या झाडाखाली, विष्णूची उपासना पिंपळाच्या झाडाखाली, हे सगळं जे काही आहे ना ते लक्षात घ्या की हे केवळ पारमार्थिक किंवा धार्मिक कर्मकांड नाही आहेत, तर हे मानवी जीवनाचं रूपांतर करणारी विज्ञानात्मक प्रक्रिया आहे. तुम्ही जर योग्य पद्धतीने जप केलात तर काय होईल, सर्वात पहिल्यांदा साधकाच्या मनातील नकारात्मक विचार हे दूर होईल, मानसिक शांती मिळेल आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग मोकळा होईल. आजच्या युगातही ध्वनींचा शक्तीचा अभ्यास सुरू आहे ना. तुम्ही वेगवेगळ्या ध्वनी लहरी मानवाच्या मेंदूवरती वेगवेगळे परिणाम करतात हे तुम्ही आजही बघू शकता. आजही अशा मेडिटेशनच्या क्लिप्स अवेलेबल आहेत किंवा अशा शांत म्युझिकच्या क्लिप्समुळे गायी दूध जास्त देतात. हे सगळं काही आजच्या 100 वर्षापूर्वी जवळपास सिद्ध झालेलं आहे. जगदीशचंद्र बोसनी बघितलेलं आहे की या वनस्पतीपाशी उभा राहून कोणी जर खूप क्रोध केला, शिवीगाळ केली तर ती वनस्पतीला म्हणजे भीती वाटलेली आहे. तर लक्षात ठेवा की मंत्राच्या योग्य पद्धतीने केलेल्या उच्चारणामुळे, ध्वनिलहरीमुळे तुमचं मन, तुमचं आजूबाजूचं वातावरण, तुमच्या घरचा सिच्युएशन सगळी बदलत जाते. लक्षात ठेवा, मंत्र साधना करताना श्रद्धा, शुद्धता आणि सातत्य हे अगदी आवर्जून लक्षात ठेवा की मंत्र साधना करताना श्रद्धा, शुद्धता आणि सातत्य या 3 गोष्टी अत्यावश्यक आहेत. जर साधकाने नियमितपणे दीर्घकाळ जप केला तर त्याच्या जीवनात निश्चितपणे परिवर्तन घडू लागेल. मन शांत होईल, विचार स्पष्ट होतील, आत्मिक शक्ती जागृत होईल. लक्षात ठेवा, आपले निर्णय चुकतात आणि मग चुकीच्या निर्णयांचा आपल्याला त्रास होतो. ते निर्णय का चुकतात? कारण आपण आपली विचारांची गती, आपली मनाची गती एवढी अफाट असते की आपण एक संध, एक शांत विचार करू शकत नाही. जो व्यक्ती साधना करते त्या व्यक्तीचं मन शांत झालेलं असल्यामुळे त्याच्या विचारांची गती पण खूप कमी झालेली असते. विचारांची गती कमी असल्यामुळे सुस्पष्टता असते, स्थिरता असते. मग त्यामुळे निर्णय योग्य होतात आणि योग्य निर्णयामुळे तुमचं आयुष्यही सुखी होतं. एक लक्षात ठेवा की योग असो, वेदांत असो, तंत्र असो, भक्तिमार्ग असो, सर्व अंगांमध्ये तर मंत्र हा कॉमन फॅक्टर आहे. मंत्र म्हणजे मी एवढंच म्हणेन, मंत्र म्हणजे मी परत 2दा म्हणेन, मंत्र म्हणजे मानव आणि परमात्माच्या
मधला ध्वनीचा सेतू आहे. मी परत एकदा सांगतो, मंत्राचं महात्म्य समजून घ्या. मंत्र म्हणजे मानव आणि परमात्मा, परब्रह्म परमात्मा यांचा मधला हा एक आध्यात्मिक सेतू आहे. ध्वनी सेतूचं काम करताय, पुलाचं काम करताय, मंत्र जॉईन करतायत परमात्म्याला न्यायला. आता आपण थोडक्यात सगळं बघितलं. मंत्राची शक्ती, बीज मंत्र म्हणजे काय, शाबर मंत्र म्हणजे, शाबर मंत्रांना कित्येकदा शाबर मंत्राचा काही अर्थ निघत नाही, पण ज्या सिद्धाने, ज्या नाथाने, कारण शाबर मंत्रांची निर्मिती नवनाथांनी केलेली आहे, त्यांनी काही विशिष्ट अवस्थेत विशिष्ट याच्याने अगदी सर्वसामान्य लोकांना उपयोगी पडावं म्हणून शाबर मंत्रांची सामान्य भाषेत निर्मिती केली. पण त्या शाबर मंत्रांचं जप करायची पद्धती आहे, ते सगळं केवल कुंभक मध्ये करण्याचं काम आहे शाबर मंत्र. कुणी उठून शाबर मंत्राचा वापर करावा एवढं सोपं नाहीये. आता आपण बीज मंत्राबाबत थोडस विस्तारानं बघू. मी विशेषतः माया बीज म्हणजे देवी प्रणव म्हणजे रिम बाबत म्हणेन. रिम हा नवावर्ण मंत्रामध्ये पण येतो. हा एक अतिशय शक्तिशाली बीज मंत्र आहे. तर ह्या रिम मध्ये काय आहे, या मंत्रामध्ये ह चे शिवतत्व आहे, र हे अग्नितत्वाचं अक्षर आहे आणि ई हे महाशक्तीचं प्रतीक आहे. त्यामुळे त्याच्या वरचा अनुनासिक नाद जो आहे तो संपूर्ण विश्वात कंपन निर्माण करणार आहे. त्यामुळे रिम हा मंत्र देवीच्या शक्तीचा अतिशय महत्वाचा मंत्र आहे, लक्षात ठेवा. क्लीम हा आकर्षण, आणि आता आपण नवावर्ण मंत्राकडे आलोच आहोत म्हणून थोडस सांगतो. नवावर्ण मंत्रामध्ये क्लीम पण येतो. तर क्लीम मध्ये काय आहे, क्लीम हा आकर्षण आणि प्रेम शक्तीचा, क हे कालीचं बीज आहे. परत त्यात ल ई असे अजून येत जातील. मी जर सांगत गेलो तर आपल्याला 2-4 तास पण पुरणार नाहीत, म्हणून मी थोडक्यात सांगतोय की जसं रिम हा माया बीज हा देवी प्रणव आहे, क्लीम हा कालीचं आणि कृष्णाचं बीज मंत्र आहे, ऐम हा सरस्वतीचा आहे, त्यानंतर श्रीम जो आहे तो महालक्ष्मीचा आहे. तर कोणी नुसतं श्रीम 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 हे जरी केलं तरी त्याच्यावरती लक्ष्मीची कृपा होऊ शकते. पण हे लक्षात ठेवायचं आहे की हे केवळ आणि केवळ योग्य सद्गुरूंकडून प्रत्यक्ष त्यांच्या आशीर्वादाने त्या बीज मंत्राची प्राप्ती करून घ्यायची आहे. कारण प्रत्येक बीज मंत्र तुमच्या शरीराला सुटेबल होईलच असे नाही, लक्षात ठेवा. या बाबतीत अजिबात कोणीही मनानं काही करायला जाऊ नका किंवा कोणाला सांगायला जाऊ नका, कारण हे एखाद्याच्या जीवाशी खेळण्यासारखं आहे. लक्षात ठेवा, ओनली गॉड नोज. ज्यावेळी म्हणतात की काय कुठलेही रिपोर्ट चुकीचे नसतात पण काहीच कळत नाही डॉक्टरांना, त्यावेळी डॉक्टर म्हणतात ओनली गॉड नोज. का तर त्यांच्या बुद्धीच्या पलीकडे. त्यामुळे कित्येक परमार्थ आपल्या संसारातील त्रास जे आहेत ते अशा चुकीच्या उपासनांमुळे पण होत असतो. त्यामुळे बीज मंत्राबाबतीत मी वारंवार सांगेन की सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सद्गुरूंकडून विधिवत दीक्षा घेऊन करा. कारण लक्षात ठेवा, प्रत्येक मंत्राचे 10 संस्कार आहेत. जसे मनुष्याला 16 संस्कार केल्याशिवाय मनुष्यत्व येत नाही खऱ्या अर्थाने, तसे बीज मंत्रांना किंवा कुठल्याही मंत्रांना 10 संस्कार, शोधन, दीपन वगैरे, बोधन अशी वेगवेगळी त्याची नाव आहेत. तर ते केल्याशिवाय त्या योग्य तो परिणाम साध्य होत नाही, बीज मंत्र असो किंवा कोणताही मंत्र असो. म्हणून माझं वारंवार सांगणं आहे, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अनुभवाने, त्यांच्या दिव्य दृष्टीने त्यांना तुम्हाला योग्य तो ते बीज मंत्र किंवा योग्य तो मंत्र, मग तो कोणताही असेल, नमः शिवाय असेल, जय जगदंब असेल,
जय गजानन असेल, काही असेल, तो मंत्र दिला गेला की तुम्हाला त्यांच्या शक्ती, त्यांच्या पाठीमागे त्यांच्या संपूर्ण गुरु परंपरेची शक्ती, उपासनेची शक्ती सगळी असते आणि त्यांनी त्या मंत्राला शुद्ध केलेलं असतं, सुसंस्कारित केलेलं असतं. ते सुसंस्कारित केलेलं ते तुम्हाला डायरेक्ट देतात आणि तुम्ही त्याचा आत्यंतिक श्रद्धेने जप केला नियमितपणे की तो मंत्र तुमच्या करता काम करू लागतो. म्हणून मंत्रशास्त्र हे एक माहिती करता ठीक आहे, पण हे काही सहजगत्या करण्याचं किंवा खेळण्याचं शास्त्र नव्हे. यामध्ये बीज मंत्रांशिवाय काही अक्षरांचे मंत्र, काही शब्दांचे मंत्र, जसे दत्तमाला मंत्र 250-300 अक्षरांचा मंत्र आहे, पण अतिशय प्रभावी आहे दत्तमाला मंत्र. जे दत्त संप्रदायातील असतील त्यांना माहिती आहे दत्तमाला मंत्राचा प्रचंड प्रभाव. तर असे माला मंत्र जे आहेत ना ते अगदी प्रभावी असतात, पण तिथं सुद्धा परत सद्गुरू त्यानंतरनं आणि माला मंत्रांचं कसं असतं, मोठे लांब लचक असतात, त्यामुळे त्यांना अतिशय एकाग्रतेने शांतपणे म्हणायचं असतं आणि जी तुमची प्रॅक्टिस जशी जशी वाढू लागते तसं तसं तुमचं मन कमी गतीने अगदी हळुवार होऊ लागतं आणि मग तुमचं शब्दांचं भान कमी कमी होत शेवटी ध्वनी आणि कंपन हीच शिल्लक राहते आणि हेच माला मंत्रांचं वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा. आता मगाशी बोलताना अनावधानानं काही राहून गेलं की जपमाळाचं मी बोलत होतो की वेगवेगळ्या माळा आहेत, पण त्या सगळ्या माळा सर्वसाधारणपणे 108 मंत्राच्याच असतात. आता 108च का, तर लक्षात ठेवा कुंडलीमध्ये 12 घरं आहेत आणि आपले मूळ नवग्रह मानले गेले आहेत, तर 12 गुणिले 9 108 येतात. म्हणून म्हणजे कुंडलीतील 12 घरे आणि नवग्रहांना शुद्ध करणारा अंक म्हणजे 108 आहे. त्याशिवाय काय आहे की मानवी शरीरात 108 नाड्या आहेत. त्या 108 नाड्यांना शुद्ध करणारा म्हणजे 108 नाड्यांना शुद्ध करणं हे 108 मण्यांच्या माळेने हे आहे, शक्य आहे. आणि असेच अजूनही 108चे काही उदाहरणं सांगितली गेली आहेत, पण तेवढ्या डिटेलमध्ये न जाता मी आपल्या पुढच्या भागाकडे वळतो. लक्षात ठेवा की रुद्राक्ष माळ जी आहे ती आपण सर्वसाधारणपणे शिवाचं जप जे असेल त्यासाठी आपण रुद्राक्ष माळ श्रेष्ठ म्हणतो. भगवान विष्णू करता आणि कृष्णा करता तुळशी माळा, रामा करता तुळशी माळ ही श्रेष्ठ आहे. त्यानंतरनं स्फटिक माळा जी आहे ती देवीच्या मंत्रांसाठी खूप चांगली असते. आणि स्फटिक हा म्हणजे एक प्रकारचा नैसर्गिक उपरत्नच आहे. तो थंड असतो, तो तुम्हाला शांतता पण देतो आणि तुमच्या शरीरातील अनावश्यक ऊर्जा पण वाढू देत नाही. त्यामुळे सुद्धा स्फटिक माळाचा जप हा जरुरी आहे. मोतीच्या माळाने केला जाऊ शकतो, सोन्यांच्या मण्यांच्या माळाने सुद्धा जप केला जाऊ शकतो, दर्भच्या माळाने जप केला जाऊ शकतो. अक्षर मंत्र म्हणजे तुमच्या मातृका म्हणजे जे आहेत क ख ग घ त्यावरती सुद्धा तुम्ही जप करू शकता. असे वेगवेगळे जपाचे प्रकार आहेत. पण लक्षात ठेवा की माळा जप करताना, माळेद्वारे जप करताना मेरुमणी हा ओलांडला जाऊ नये हे अगदी आवर्जून सांगितलं आहे. मेरुमणी म्हणजे हा गुरुचे किंवा परमेश्वराचे प्रतीक आहे, त्याला ओलांडणे अशुभ मानले गेले आहे. आणि माळ परत उलटी फिरवून आपल्याला मी तुम्हाला करून दाखवतो इथं मुद्रा, लक्ष द्या कशा पद्धतीने जप करायचा आहे. माझ्या बोटांकडे लक्ष द्या. कनिष्ठिका, अनामिका आणि अंगठा असा ह्या तिघांचा स्पर्श ती माळामध्ये आला पाहिजे आणि फक्त मधल्या बोटाने मणी मागे सरकवत जायचंय आपल्याकडे. ह्याला
ही जपाची खरीखुरी अगदी शास्त्रीय पद्धत आहे. मुस्लिम लोक मणी अंगठ्याने पुढे ढकलतात, हे लक्षात ठेवा. आणि आपण मणी आपल्याकडे ओढणे ह्याच्या पाठीमागे सुद्धा शास्त्र आहे. आपल्याकडे ते मणी सरकवणे म्हणजे ती शक्ती आपल्याकडे घेणे हे आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे जे होतं तयार, ते हे एक प्रकारचे डोंट टेक इट अदरवाईज, पण हा जो ही जी आकृती तयार होते ती एक प्रकारे योनिकुंडाची आकृती तयार होते. आणि उत्पत्ती स्थळ ह्या विश्वाचं, विश्व ब्रह्मयोनी आहे आणि मनुष्य मात्राची ही उत्पत्ती स्थळ हे मनुष्य योनी आहे. तर योनीमध्येच असलेली प्रचंड शक्ती, त्या शक्तीमध्ये माळा धरून आपल्याकडे घेणे म्हणजे त्या शक्तीला निरंतर नमन करणे, त्या शक्तीविषयी पूज्य भाव बाळगणे. म्हणून आपल्याकडे स्त्रियांना देवाचं रूप म्हणलंय. स्त्रियांचा जिथे सन्मान होतो तिथे देवता वास करतात असे म्हणलं गेलं आहे. आपल्याकडच्या ह्याच्यात खूप काही आहे, सांगण्यासारखं बरंच काही आहे, पण आपल्याकडे शेवटी वेळेचं सुद्धा बंधन आहे आणि इतरांनाही काही बोलायचं असेल तोही विषय आहे. तरीही काही काही गोष्टी मी केवळ संकेत मात्रानं सांगून ठेवतो. याच वरती सरांनी मला सांगितलं की मंत्रशास्त्रावरती हे करायचंय. मग जगदंब कृपेने जसं जसं स्फुरण होत गेलं तसं तसं या 3-4 दिवसात काही नोट्स तयार झाल्या. त्या लवकरच मी तुम्हा सगळ्यांकडे जवळजवळ 7 ते 8 भागात पाठवून देईन. आपल्याला आता बघायचंय मंत्रांचे अंग कोणकोणते आहेत. मंत्रांचे अंग 6 आहेत. विनियोग आहे, न्यास आहे, मंत्र शाप आहे, शाप विमोचन आहे, हे असे वेगवेगळे अंग आहेत. तर हे मंत्रविद्या ही केवळ ध्वनीचा संग्रह नाही आहे, हे लक्षात घ्या. ती एक अत्यंत सूक्ष्म आणि वैज्ञानिक आध्यात्मिक प्रणाली आहे. प्रत्येक मंत्र हा एक स्वतंत्र ऊर्जा प्रणाली म्हणून कार्य करतो. ह्या कार्यप्रणालीला काही मूलभूत घटक आहेत. जसं ऋषी, छंद, देवता, बीज, शक्ती, कीलक हे 6 अंगांचं झाल्यानंतरनं त्या मंत्राकरता विनियोग करायला पाहिजे. विनियोग म्हणजे काय? संकल्प करायला पाहिजे की मी मी कोण आहे. त्या विनियोग मध्ये आपलं संपूर्ण आपलं वेद कोणता आहे, आपलं हे गोत्र कोणतं आहे, सगळ्या गोष्टी येतात. सध्या आपण कोणत्या ऋतूमध्ये कुठे बसून हा आपण संकल्प करतोय त्याला विनियोगलाच संकल्प म्हणतात. संकल्प आणि विनियोग एकच. तर विनियोग करायला पाहिजे. त्यानंतरनं त्या विनियोग मध्ये मग आपण सगळं म्हणत आपण सगळं देशकाल संकीर्तन करतो. त्यानंतर आपण त्या ऋषीचं नाव घेतो. ऋषी म्हणजे तो ज्यानं हा मंत्र बघितला, ज्याला हा मंत्र कळाला, त्या ऋषीला सगळ्यात प्रथम आपण नमन करतो किंवा त्याची आठवण करतो. त्या ऋषीच्या कृपेशिवाय मंत्राची शक्ती पूर्ण होऊ शकत नाही. मग आपण त्या विनियोग मध्ये मंत्राचं छंदचं पण उच्चारण करतो. छंद म्हणजे काय? तर मंत्राची लय कोणती, ताल कोणता, ध्वनीची संरचना काय आहे. लक्षात ठेवा, साधा 10,000 रुपयाचा सुद्धा साधा अँड्रॉइड असेल फोन तरी त्याला आजकाल पासकोड प्रत्येकाला येतो. म्हणजे 1 ते 9 आकड्यामध्ये लोक वेगवेगळे अंकानं मोबाईल लॉक करू शकतात किंवा आपल्या फिंगरप्रिंटनं मोबाईल लॉक करतात, अनलॉक करतात. तसंच आहे. जर का अंगठ्याला जर बँडेज लागला असेल तर आपलाच अंगठा, आपलाच मोबाईल उघडेल का अंगठ्यानं? नाही उघडणार. तसंच प्रत्येक गोष्टीला हे तर जे संपूर्ण विश्व ज्याच्या अधीन आहे, त्या मंत्राचं देवता ज्याच्या अधीन आहे, त्या मंत्राला विशिष्ट पासकोड हा लागणारच आहे ना. तर पासकोडचं काम म्हणजे हे सगळ्या गोष्टी असतात. हा गायत्री, अनुष्टुप, त्रिष्टुप, जगती असे वेगवेगळे छंद आहेत. त्या विशिष्ट रचनात्मक आहेत. त्या कंपनाचं मूलाधार आहेत ते, की कोणत्या प्रमाणे हे कंपन होणार आहेत. त्याप्रमाणे ते कंपन
होत असतात आणि त्या कंपनाची जाणीव असेल, त्यात कोणत्या ह्याच्यावरती कुठं उदात्त, अनुदात्त, प्लुत असे वेगवेगळे मंत्र म्हणजे म्हणण्याचे गोष्टी आहेत. दंतव्य मंत्र, तालव्य मंत्र, म्हणजे जीभ कुठे टाळूला स्पर्श करायला पाहिजे, कुठे दातानं स्पर्श करायला पाहिजे, कुठे ओठांचं एकमेकाला भेटलं पाहिजे. हे वेद मंत्रांमध्ये विशेष आहे बरं का. जे वैदिक आहेत त्यांना माहित आहे वेद मंत्र म्हणताना अष्टविकृती पण आहेत आणि नियम पण आहेत. तर त्याप्रमाणे वेद मंत्रांच्या मध्ये तर खूप जास्त कडक कारभार आहे. तर त्यानंतर देवता सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. त्या देवतांचं स्मरण करणं आवश्यक असतं. त्या देवतांचं ज्ञान आपल्याला पाहिजे. त्यानंतर येईल ते बीज, म्हणजे त्या मंत्राचं मूळ शक्ती काय आहे ते बीज येईल. त्यानंतर शक्ती म्हणजे मंत्राकरता कार्यरत असलेली देवता, त्या देवतेचं नाव घेतल्याशिवाय, त्या देवतेला आठवण केल्याशिवाय, तिची ऊर्जा आठवण केल्याशिवाय ते मंत्र कार्यरत होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं कीलक म्हणजे त्या मंत्रावर असलेले सूक्ष्म बंधन. ते सूक्ष्म बंधन जोवरती सोडवत नाही तोपर्यंत मंत्र कार्य करू शकत नाही. अशा रीतीने मला वाटतं आता लोकांनाही काही विचारायचं असेल, बोलायचं असेल, माझ्याकडे अजून सांगण्यासारखं कुंडलिनी मध्ये सुद्धा कसे शरीराच्या वेगवेगळ्या चक्रांवरती वेगवेगळ्या चक्रांच्या मध्ये आपल्या वेगवेगळ्या चक्रावरती कोणकोणते बीज मंत्र आहेत ते सगळे मिळून कसे मातृका 52 का आहेत, कुंडलिनी शक्ती, श्रीविद्या, अशा गोष्टींच्या करता बोलता येईल. पण एकतर हा माझाही कामाचा दिवस आहे आणि आपल्या सगळ्यांनाही वेळेचं बंधन आहे. तर इथं मी माझं भाषण नाईलाजाने थांबवतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या ज्या काही शंका असतील, जे काही माझं कळालं नसेल बोलणं, ते अगदी मोकळेपणाने विचारा आणि मी त्याचं यथाशक्ती यथासंभव उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. आपण प्रश्न विचारावेत ही नम्र विनंती. ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी डायरेक्ट नाबरिया सरांना स्वतःचं नाव, कोणत्या शहरातून बोलतोय सांगून डायरेक्ट प्रश्न विचारावे. विचारा. सुनील यरगट्टी सर. हा, नमस्कार मॅडम आणि नमस्कार सर. मी सुनील यरगट्टीकर पंढरपुरातून बोलतोय. नमस्कार. नमस्कार, बोला. तुमचं व्याख्यान मार्गदर्शन ठरलं आहे. पहिला महत्वाची शंका म्हणजे ग्रहण कालामध्ये वेदामध्ये किंवा प्रत्यक्ष ग्रहण स्पर्श होताना मंत्राचं पुनश्चरण करण्यास सांगितलं जातं. दुसरं म्हणजे ओंकार किंवा ओम हा स्त्रियांनी म्हणून असं म्हटलं जातं. या पाठीमागचं शास्त्र काय? आणि मंत्र आवर्तन करताना किंवा दररोज नियमित मंत्र म्हणतोय, पण काही कारणामुळे जर सूतक किंवा इतर बाबतीमध्ये मंत्राचं पुनश्चरण किंवा मंत्र म्हणावेत का, याबद्दल आपलं मत काय? हो, आपण एक एक घेऊ. सर्वप्रथम तुम्ही म्हणलात की ग्रहण काळात अगदी अवश्य आपल्याला मिळालेल्या गुरुमंत्राचा जप करावा. त्यातही आपण अत्यंत मोठ्या क्षत्रिय आहात आणि आपल्या इथे जगदंबा चंद्रभागा वाहती आहे. त्या पात्रात उभे राहून जर जप केलं तर त्याचा परिणाम अनेक पट वाढतो. अर्थात सूर्यग्रहण असेल तर त्यावेळी सूर्याकडे बघू नये. बाकी चंद्रग्रहणात काही अडचण येत नाही. पण सूर्यग्रहण मध्ये ग्रहण न पाहता, आणि जर तसं धोकादायक असेल तर मग घरात. पण जल हे प्रवाही आहे. जलाला एक स्वतःची स्मृती असते. जलामध्ये आपल्या शरीरात 80% जल आहे आणि जल आपल्याला चार्ज करतं. आपण डिहायड्रेट झालो तरी सुद्धा आपल्याला बरेच प्रॉब्लेम येतात शारीरिक. म्हणून जर तुम्ही एखाद्या, म्हणून मंत्र जप पण काय कुठं सांगितलंय हे सांगायचं राहून गेलं. मंत्र जप घरी करण्यापेक्षा गाईच्या गोठ्यात केलेला जास्त चांगला. गाईच्या गोठ्यापेक्षा एखाद्या तुम्ही सरोवराकाठी केलेला जास्त चांगला. सरोवरापेक्षा नदीकाठीपेक्षा तुम्ही भगवान शिवाच्या पाशी वगैरे, असे त्यांनी उत्तरोत्तर वृद्धिंगत सांगितलेत. तीच बाब ग्रहणाच्या बाबतीत आहे.
ग्रहण काळ आहे आणि जर तुम्ही जर नदीपात्रात उभा राहून जर त्या मंत्राचा जप केलात तर त्या मंत्राचा प्रभाव अनेक अनेक पटीने वाढतो. कारण त्यावेळी जी ऊर्जा तयार झालेली असते ब्रह्मांडात संपूर्ण, विशिष्ट ती परिवर्तनकारी ऊर्जा असते, ती ऊर्जा या मंत्राला अधिक चार्ज करते. त्यामुळे ग्रहण काळात तर अवश्य जप करावा. क्षेत्रात केलेला अजून चांगला. तसं जमत नसेल आपल्या घरी करावा, सगळी शुद्धता पाळून. बर, आता तुमचा दुसरा प्रश्न होता की सूतक काळात कसं असतं की त्यावेळी आपण, आता आजकाल कोण सूतक खऱ्या अर्थानं पाळत नाही, ती गोष्ट वेगळी. की घरी आधी एक ज्या घरात मृत्यू व्हायचा ते सगळे लोक जमिनीवर झोपायचे, करायचे, सर्व प्रकारे ते नियम दिलेले पाळायचे. आता कोणी तसं पाळत नाही. जरी पाळत नसेल तरी आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं, वरिष्ठांनी सांगितलेलं ऐकायचं. या दृष्टीनं सूतक काळात जप करू नये. पण त्यातही काही प्रकट महामंत्र असतात ज्यांना कोणत्याही प्रकारचं शौच नसतं. शौच म्हणजे हेच सूतक किंवा वृद्धी, ज्याला आपण स्वैर म्हणतो. म्हणजे घरात कुणाच्या इथं मुलगा झाला, मुलगी झाली तरी सुद्धा जप करायला निषेध दिलेला आहे. कारण त्या काळात स्त्रियांचं म्हणजे त्या स्तुतिका म्हणजे त्या जिनं प्रसूती झाली आहे जिची, तिची शुद्धी 41 दिवसांतर होत असते. तोपर्यंत तिच्या शरीरातून रज हे खूप शक्तिशाली आहे, ते अपवित्र नाहीये बरं का, एक लक्षात घ्या. कारण तिथूनच सगळी उत्पत्ती आहे, ती सगळे खूप शक्तिशाली आहे. पण जसं निगेटिव्ह ती एनर्जी आहे, पण ती एनर्जी सगळ्यांना चालणारी एनर्जी नाही. तंत्रशास्त्रात त्या रजचा सुद्धा उपयोग होतो. पण जसं बीपी सगळ्या 4 जणांना असेल म्हणून एकच औषध बीपीच्या 4 लोकांना चालणार नाही, त्याप्रमाणे आपण आपल्या आपल्या अधिकारानुसार असतं. जर सद्गुरूंनी सांगितलं की हा प्रगट महामंत्र आहे, चिदंबरा चिदंबरा शिवहर शिवहर चिदंबरा, या मंत्राला जय जगदंबला, श्रीराम जय राम जय जय रामला सूतक सोयर नाही असं सद्गुरूंनी सांगितल्यानंतर ना हरकत नाही. पण इतर वेळी मात्र तो जप करू नये. अजून आपण तिसरा एक प्रश्न विचारला होता. काय विचारला होता सर? ओम किंवा ओंकार. ओंकारचा जप. स्त्रियांच्या हा बाबतीत. हा हा लक्षात घ्या. अ उ आणि म, ओंकार हे साधी सुधी बाब नव्हे. ओंकार म्हणजे हा विश्वाचा पहिला नाद आहे. सूर्यावरती जी अतिप्रचंड ऊर्जा निर्माण होते सतत, तिथल्या लोकांनी काही रेकॉर्डिंग आणलंय तर तो औम असा आवाज तिथं कॉन्स्टंट येतोय. तिथं त्या ओंकारमध्ये अतीव ऊर्जा आहे. ती ऊर्जा गर्भवती स्त्रियांना किंवा ज्यांचं गर्भाशय किंवा ज्या अजून स्त्री तत्वामध्ये आहेत, म्हणजे मासिक धर्म ज्यांना येतो, अशा स्त्रियांनी ओंकार जप करू नये. ओंकार जप, खरं तर ओंकार जपाचे वेगवेगळे प्रकार आहेत. ओंकार साधना जर अगदी खरं बघायला गेली तर केवळ संन्यासांना अलाउड होती पूर्वीच्या काळी. कारण सातत्यानं ओंकार केलं म्हणजे वैराग्याची प्रवृत्ती त्या परमेश्वराकडं, परब्रह्मकडे अत्यंतिक ओढ होऊन संसारापासून जर मन जर निघून गेलं, आणि स्त्रीच खऱ्या अर्थाने घरचा सगळा कणा असते, स्त्रीमुळेच तर सगळा संसार आहे. जर ती स्त्रीच जर वैरागी झाली तर तो संसार तिथं थांबेल. त्या दृष्टीने आणि होणाऱ्या गर्भाशय, माझ्याकडे केसेस आहेत. एक बाईसाहेब खूप जास्त गायत्री जप करायच्या, त्यांचं शेवटी गर्भाशय काढावं लागलं. हे फॅक्ट आहे. कोणी मान्य करा न करा, काही जणांना त्रास खूप उशिरानंतर होतो, काही जणांना लवकर होतो, पण झाल्याशिवाय राहत नाही. स्त्रियांनी ओंकार किंवा गायत्री मंत्राचा जप करू नये या मताचा मी आहे. कारण मी तर खूप अल्पज्ञानी आहे, पण टेंबे स्वामी सारख्या प्रत्यक्ष दत्तावतारी महापुरुषानं, सिद्ध पुरुषानं, अत्यंत दयाळू पुरुषानं जर स्त्रियांना गायत्री मंत्राचं किंवा काही गोष्टींची मनाई केली आहे तर त्यांचं ते योग्यच असणार. त्यांच्यावरती आपण चर्चा करणं योग्य नाही या मताचा मी आहे. माझं कदाचित तुमच्या लेखी चुकीचं असेल, पण मी नेहमी प्राचीन ऋषी मुनींना मानतो.
त्यांनी जे दिलंय ते त्यांच्या ऋतंभरा प्रज्ञामधनं आणि प्रचंड अनुभवातनं दिलेलं आहे. अजून कोणाला काही प्रश्न? यारगेटे सर, तुमचं समाधान झालं का? आणि शेवटची शंका सर, मंत्राचं आवर्तन किती वेळ करावं साधारणपणे? हा, खूप छान. मी म्हणलं ना की जर तुम्हाला सद्गुरूंकडून जर मंत्र मिळाला असेल तर मग त्याचे शोधन, बोधन, दीपन वगैरे जे 10 संस्कार सांगितलेत ते करायची गरज पडत नाही. अन्यथा असं सांगितलं जातं की एका बीज मंत्राकरता किमान 1 कोटी वेळा एक तर मुळात तुम्ही तो मंत्र योग्य रीतीनं घ्यायला पाहिजे. त्यानंतर तुमची माळेवरती सुद्धा संस्कार आहेत, त्या माळाचा संस्कार व्हायला पाहिजे. त्यानंतर तुमचा आसन विधी व्हायला पाहिजे. त्या आसन वरती बसून त्या माळेवरती त्यानंतर तुम्ही जप करताना दिवा कोणता ठेवता, त्या दिव्यामध्ये त्याप्रमाणे वात किती प्रकारच्या, किती ठेवायच्या आणि त्याच्या वातींची दिशा, तुमची दिशा, हे सगळं योग्य ठेवून 1 कोटी जप हा सांगितलेला आहे. पण तेवढा आता कलियुगात तुम्हा लोकांना म्हणजे कुणाला पण शक्य नाही. तर सद्गुरूंकडून आज्ञा घ्यावी आणि साधारणतः 5 अक्षरी मंत्र असेल तर किमान त्याचं 20 लक्ष जप करावं. कारण कलियुगी चतुर्गुणा 5 लक्ष हा अगदी बेसिक झाला आणि 20 लाख तुम्ही आता नमःशिवाय अत्यंत प्रभावी मंत्र आहे. हा पण महामंत्रमध्ये येतो, प्रगट मंत्रमध्ये येतो. नमःशिवाय 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 5 लाख वेळा केला की हा मंत्र चार्ज होतो. मग हा त्याच्या 4पट केलं, 20 लाख केला की हा फुल चार्ज होतो. मग तुम्ही नमःशिवायचं 5 माळा जरी जप केला की तुमचं काम झालंच समजा. अर्थात ते तुमच्या पत्रिकेवरती सुद्धा अवलंबून आहे बरं का. हॅलो हॅलो हा, बोला नमस्कार सर, मी नीलांबरी कुलकर्णी बोलते बोला. अहमदाबादवरून. आपण मंत्र आणि नामस्मरण जे आपण म्हणतो नामस्मरण करणं योग्य आहे का? आपण नामस्मरण करू शकतो ना दरवेळेला? हो 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 हो, नामस्मरण तर मध्ये श्रीराम जयराम जय जय राम येतं, चिदंबरा बरोबर. चिदंबरा शिवार शिवर चिदंबरा येतं, जय जगदंब येतं, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा येतं. याच्यात काही अडचण नाही. ह्या मोठ्या मोठ्या ऋषीमुनींनीच हे मंत्र खुले करून दिलेले आहेत. म्हणजे त्याला म्हणजे आपण जे म्हणतो ना मंत्राला, तर कारण नामस्मरण हे आपण कंटिन्यू करू शकतो ना येता जाता. हो हो हो, अगदी 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 बेलाशक. हे ना, म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ हो, अगदी दिगंबरा, तुम्ही खाता पिता उठता बसता सांगून श्री ठेवलेलंच आहे गुरुदेव दत्त, ऋषीमुनींनी. श्री गुरुदेव दत्त वगैरे. हा 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 हा, काही ओके अडचण नाही. ओके. मला ह्याच्यामध्येच कन्फ्युजिंग होत होतं की तुम्ही जे मंत्रांचं सांगत होते, मी म्हटलं नामस्मरण आणि मंत्र ह्याच्यामध्ये मला हे झालं मला थोडस. नाही नाही नाही, तेही मंत्रच आहेत. नाही नाही, एक लक्षात घ्या, तेही मंत्र आहेत, मंत्रच आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा टेंबे स्वामींनी दिलेला महामंत्र आहे. बरोबर. त्याची तुम्ही जेवढं कराल तेवढं थोडंच आहे, त्याच्याने काही अडचण येण्याची शक्यताच नाही. पण तरी पण मी एकच सांगेन की एखाद्या महापुरुषाकडनं आज्ञा घ्यावी, ते अधिक लवकर कळेल. या मंत्रानं त्रास होणार नाही. पण जर तुम्ही निष्काम करत असाल तर काहीच अडचण नाही की फक्त दत्ताच्या प्रसन्नतेकरता तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा करा. पण जर तिथं तुम्ही तुमची घरची 4 कामं त्याला लावत असाल तर मात्र लक्षात ठेवा, निष्काम भक्ती हे सदा सर्वदा श्रेष्ठ, त्याला कोणतेही नियम नाही. मग तिथं पण जर मी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणते आणि माझ्या मुलाला हे व्हायला पाहिजे, माझ्या घरी ते व्हायला पाहिजे, हे जर असेल तर मग मात्र वेगळे नियम आहेत. ओके ओके, बरोबर बरोबर. नाही, त्याच्यासाठी मी कन्फ्युज होत होते की नक्की, नाही तर मग आपण नामस्मरण करत राहायचं आणि त्याचा वेगळा अर्थ म्हणजे हे नको व्हायला परिणाम त्याचा, असं याच्यासाठी मी ऍक्च्युली हे केलं, विचारलं. नाही नाही, तुम्ही निष्काम आनंदा करता, दत्तप्रभूंच्या आनंदा करता करत राहिला तर काही अडचण येणार नाही. बरोबर सर. थँक्यू सर, थँक्यू. जय जगदंब. हा सर, नमस्कार. मी
प्रियंका पुणेवरून बोलते. तर माळा शुद्धीकरणसाठी काही सांगा ना, म्हणजे जशी की समजा हो, माळा माझ्याकडे 2-4 शुद्धीकरण माळा आहेत कुठली माळा आहे? आणि एक माळ 2-4 माळा आहेत आणि एक माळ मी खूप दिवस हळदीची माळ मी खूप दिवस ठेवली आणि ती मला 1-1.5 महिन्यांनी वापरते. तर त्याला परत रिचार्ज करावं लागतं का आणि ते कसं करायचं? हळदीची माळ ही खरं तर भगवती पितांबरा करता वापरली जाते. हळदीची माळ ही तंत्रमार्गातली माळ आहे. ती तंत्रमार्गातली माळ असल्यामुळे त्याचे नियम सगळे वेगळे आहेत आणि ती तुम्ही कशा करता वापरताय? तुम्ही भगवती पितांबरा करता बगलामुखी करता वापरताय का? नाही, नाही. मला एकांनी दिलेली गुरुदेवचा जप करण्यासाठी. नाही, करतात, पण गुरुचा जप करण्याकरता गुरु म्हणजे बृहस्पती किंवा हां, सद्गुरु काही बृहस्पती. असतील. मग बृहस्पती करता तुम्ही आपलं साधी माळनं पण करू शकता. त्या बरं, बृहस्पतीला हळदी माळ योग्य आहे, पण हा तांत्रिक बाब झाली. मग तो ग्राम बरं, ग्रीम ग्रोमस गुरुवे नमा असा जप असेल तर ते जास्त बेटर. मग त्याचे विशिष्ट बरं. वेळ आली. तुम्ही मग हळदीची माळ करता फक्त एकदा पूजा करा आणि अपवित्र अवस्था म्हणजे इतर अवस्थेत 4 दिवसात त्याला चुकून स्पर्श वगैरे झाला नसेल तर काही अडचण नाही. पण हे असं शुद्धीकरण रिचार्ज करतात का? कारण खूप ठिकाणी मी ऐकलं, की माळा शुद्धीकरण कुठे गावी गेलो आणि ती आपण ट्रॅव्हलिंगमध्ये यूज केली, तर त्याचं हो, परत त्याला शुद्धीकरण गंगाजलने करावं. धुवून घ्यायचं. त्याला अच्छा, खरं तर खूप ते सामान आहे. मोठं विधान आहे की पळसांच्या पानावर ठेवायचं वगैरे बरचसं काही आहे. पण तेवढं न करता तुम्ही नुसतं गंगाजलने धुतली तिला तरी चालेल आणि हातात घेऊन ज्या मंत्राचा जप कराय, ओम माम मले महामाय तो मंत्र आहे. तुम्ही मला हे करा, मी तुम्हाला पाठवून देईल तो मंत्र. बरं सर. त्या मंत्रानं शुद्ध केलं तरी चालतं. ठीक आहे. थँक सर. आपला आवाज म्यूट करा साहेब. आवाज म्यूट आहे तुमचा. अनम्यूट करा आणि मग प्रश्न विचारा. मी का सर? अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. हा, विचारा प्रश्न. हा सर, डॉक्टर आवाज विजय सुलाखे. हा येतोय. हा, हा, येतोय, आवाज बोला येतोय, ना. बोला. हा सर, डॉक्टर विजय सुलाखे बोलतो मी बीडवरून. सर बोला. समजा आपल्याकडे जातकांनी प्रश्न विचारला, त्यांचे जर काही घरचे कुणी जर आयसीयू मध्ये कुठे सिरियस गंभीररित्या ऍडमिट असतील, तर घरच्यांसाठी जर उपासना सांगायच्या असतील तर अतिव दक्षतेच्या वेळेसच्या काही अशा उपासना आहेत का की आपण कुठले त्यांना जप म्हणा मंत्र साधना सांगू शकतो तशा? आयसीयू मध्ये भगवान शिव हे महामृत्युंजयाचं स्वरूप आहेत. त्यामुळे भगवान शिवाचं उपासना सांगू शकता. महामृत्युंजय मंत्राचं विधान मोठं आहे, त्याला शिववास वगैरे बघा, पण अशा वेळी न बघता चालू केलं तरी चालतं. महामृत्युंजय मंत्राचे वेगवेगळे प्रकार आहेत. लघु महामृत्युंजय पण आहे. त्यानंतर षटप्रणवयुक्त व्याहृतयुक्त महामृत्युंजय आहे. तसे सांगू शकता, फक्त योग्य ब्राह्मणांकडनं ते करून घेतले गेले पाहिजेत. चालेल, आणि धन्यवाद. जर सर्वसामान्यपणे सांगायचं असेल तर जनकल्याण करता एक मंत्र सांगून ठेवतो, अतिशय प्रभावी मंत्र आहे. मी मगाशी उच्चारला पण होता. 20 अक्षरी मंत्र आहे. चिदंबरा चिदंबरा शिवहर शिवहर चिदंबरा किंवा शिवचिदंबर शिवचिदंबर शिवचिदंबर, हे दोन्ही प्रकट महामंत्र आहेत. या मंत्राचा जप केल्याने भगवान शिवाची अतीव प्रसन्नता होते आणि भगवान शिव भोले भंडारी आहेत, भरभरून देतात. त्यामुळे या मंत्राचा जप केला की या दोन्हीपैकी कुठल्याही एका मंत्राचा जप केला, विशेषतः चिदंबरा चिदंबरा शिवहर शिवहर चिदंबरा हा प्रकट महामंत्र 20 अक्षरांचा अति 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 प्रभावी आहे. धन्यवाद सर. हा मंत्र जप करत तुम्ही कुठेही फिरू शकता. अगदी त्या आयसीयू पेशंटच्या तिथं बेड पाशी जाऊन त्याच्या कपाळावर हात ठेवून हा मंत्र म्हणू शकता आणि त्यावेळी भावना करू शकता की भगवान शिव यांची शक्ती त्यात येऊन त्याच्या मृत्यूला परतवून लावत आहे, त्याची व्याधी दूर करत आहे. तर निश्चितपणे तसे अनुभव आलेले आहेत. एक रक्षा कवच पण आहे, परत कधीतरी मी देईन ते रक्षा कवच. अतिशय प्रभावी आहे. अगदी आयसीयूतनं कोमातले पेशंट बाहेर काढलेले आहेत. व्हेंटिलेटरचे बरोबर. पेशंट उठून पायी गेलेले आहेत.
रक्षा कवच परत कधीतरी देईन मी. धन्यवाद. अजून कोणाला काही प्रश्न? तर माझा एक प्रश्न आहे. मी राहायला कर्जतला असतो. आपण आता उल्लेख केला शिववास, महादेवाची उपासना करताना. शिववास म्हणजे काय? ते भगवान शिव वेगवेगळ्या ठिकाणी असतात. मग त्यातल्या काही ठिकाणी तुम्ही महामृत्युंजय साधना करू शकता, काही ठिकाणी असताना केलं तर उलट खूप जास्त त्रास होतो. त्यामुळे ते शिववास कसा बघायचा, काय बघायचं याच्यावरती मी एक वेगळा लेख देईन. त्याप्रमाणे त्या तसं असताना जर तुम्ही साधना केली तर तुम्हाला त्या शिवाच्या उपासनेचं नक्की चांगलं फळ मिळेल. गुरुजी, मी संजय जोशी. हा, हॅलो, मी संजय जोशी, पुणे. माझी अशी मला अशी शंका आहे की झोपून उपासना करता येते का? उपासना म्हणजे झोपून नामस्मरण करता येते का? हो, मी तुम्हाला म्हटलं नामस्मरणला खाता पिता उठता बसता झोपून काहीही अडचण नाही. पण मुद्दामून नाही करायचं. अगदी आता म्हणजे अशक्य आहे त्यावेळी गोष्ट वेगळी. केवळ परवानगी आहे म्हणून मुद्दामून करण्यात अर्थ नाही. अच्छा, धन्यवाद. अजून कोणाला शंका आहे का? विचारा. माओ, आवाज अनम्यूट करा. तुमचा आवाज नाही येत. लता आभोजवार, चंद्रपूर. भरत सरांना म्हणते की चिदंबरा ते मंत्र एकदा पुन्हा त्यांनी सांगावं प्लीज, लिहायचंय. हो, जरूर. चिदंबरा चिदंबरा शिवहर शिवहर चिदंबरा 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 शिवहर शिवहर चिदंबरा 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 शिवहर शिवहर चिदंबरा. अजून कोणाला काही Sufficient आहे प्रश्न ना? आहेत का? चांगला आहे. चला, सगळ्यांच्या चरणी सादर नमन. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. वेडेवाकडे 4 शब्द कसेही बोलले गेले ते तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतले, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. कितपत कळालं कितपत रुचलं माहित नाही, पण खरं तर अजून बरंच काही सांगायचं राहून गेलं. असो. भाग्योदय ज्योतिष व कुंडली मंथन याच्या ग्रुप तर्फे आपण एका विनंतीस मान देऊन व्याख्यान द्यायला उपस्थित झालात त्याबद्दल भाग्योदय ज्योतिष व कुंडली मंथन मी स्वतः हेमंत रणनवरे व सौ सुत्रावेताई यांच्यातर्फे आभार व्यक्त करतो. असाच एक वेगळा विषय घेऊन, असाच एक भन्नाट विषय घेऊन एक 2-3 महिन्यामध्ये व्याख्यान द्यायला यावं अशी पुन्हा एकदा विनंती करतो. धन्यवाद. मी एक 7-8 लेख लिहिले मंत्रशास्त्रावरचे, ते पाठवून देईन, ते तुम्ही प्रसिद्ध करा. सगळ्यांना फायदा होईल. धन्यवाद सर. मंत्रशास्त्रावर कार्यशाळा घेतली तरी चालेल, कारण कसं आहे, हा विषय खूप वास्ट आहे आणि पूर्ण शास्त्रशुद्ध प्रशिक्षण जर लोकांना मिळत असेल तर द्यायला काहीच हरकत नाही. फक्त तुम्ही फ्री देऊ नका, कारण कसं आहे, फ्री तर तुम्ही देतात माहितीये मला, कारण करून घेते तुमच्याकडनं जगदंबा, पण त्याला काही किंमत, लोकांना किंमत नसते वेळेची. आणि कोणती पण विद्या फ्री द्यायची नाही. तुम्ही अल्प प्रमाणामध्ये फी घ्या जी काही आहे आणि ती देवाच्या चरणीच तुम्ही अर्पण करणार आहे. याने 2015 मध्ये आपली भेट आपण मंजुताई कडे आपण ऑनलाईन केलेलं होतं. तर सरांची माझी ओळख मंजू जोशी ताईंकडे आम्ही चक्राचा अभ्यास केला होता. आमची ओळख आहे आणि ते आमच्या गावचेच आहेत, आध्यात्मिक आहेत, कोल्हापूरचे आहेत, म्हणून मला अभिमान आहे. दाते पंचांग आणि भरत सिद्धेश्वराची पावनभूमी सोलापूर, त्याचबरोबर ज्वारीचं कोठार देखील. हो, नाभरियांकडे तुमचं माहेरच आहे.
नाही ते काय जमत नाही आजकाल मी काय routine. म्हणलं, नाबरियांकडे तुमचं माहेरच आहे हो म्हणलं. हो तेच ना, येईन सर. मॅडम त्यांचा संपर्क नंबर द्या की. हो हो देतील हा, सर. मी पाठवतो, ग्रुपवर पाठवतो. हो ग्रुपवर पाठवते. रोज सरांचे लेख असतातच, आपण वाचतो ते. काही हातचं राखून न ठेवता देणारे लोक खूप कमी आहेत. त्यापैकी आपले हेमंत पण सर, भरत सर, कार्यशाळेची मी आतुरता राहील आहेत. मॅडम सर. कार्यशाळेची आतुरता आहे. हो सर, कार्यशाळा तुम्ही 3 दिवसाची किंवा 5 दिवसाची अल्प प्रमाणात. लवकरात एवढं नाही हो. कार्यशाळा लवकरात लवकर अरेंज करतो मॅडम. लवकरात लवकर करायच्या आणि माफक दरामध्ये. आम्हाला पण त्याच्यात धंदा करायचा नाहीये. हो. आम्ही पण पैसे बघूया ना, कमवण्यासाठी आलो जगदंबेची नाही. आता सगळं जे जशी आहे आज्ञा होईल तसं करू. ही जगदंबेची इच्छा आहे. गुरुतुल्य लोकांची सगळी गुरुचंच हे आहे म्हणा. गुरुवार आपण व्याख्यान घेतो असं समजा आणि आमच्यासाठी वेळ बघू काढा. जगदंबेचे कसं होतं त्याप्रमाणे करू. चालेल. आज आपण आलात वेगळा विषय आणि आज चला, उच्चांकी संख्या होती 80-85. तर खूप आनंद झाला. रोज तुम्हाला वाचतात. आज तुम्ही कसं बोलता तर तेच तुम्हाला बघण्यासाठी ऐकण्यासाठीच लोक होते. तर धन्यवाद. तुम्ही धन्यवाद. छान मार्गदर्शन कळालं ना केलं. सगळ्यांना, मला ते महत्वाचं आहे. हो हो सर. ओर नाही कळालं. झालं ना, ते धन्यवाद सर. महत्वाचं. धन्यवाद सर. खूप धन्यवाद. आभारी. आभारी आहे धन्यवाद सर. धन्यवाद. पुढच्या जय जगदंबा आठवड्यामध्ये शरण. पुढच्या आठवड्यात गुढीपाडवा आहे आणि आपलं गुढीपाडव्याला कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष. तर वर्ष पूर्ण होत आहे. एक काम करू शकतो मी, गुढीपाडव्याला पंचांग वाचन जर घेणार असाल तर मी पंचांग वाचन करायला तयार आहे. नाही, ऑलरेडी व्याख्याते बुक झालेत. आपण नाही, वर्धापन पंचांग दिनाचं वाचन ऐका ना, दर गुरुवारी व्याख्याते मार्च महिन्यापर्यंत बुक झाले तर. बरं हरकत नाही, चालेल. वर्धापन धन्यवाद. दिनानिमित्त स्पेशल कार्यक्रम आहे आणि शुभेच्छा द्यायला मला पाठवा लिंक, मी जॉईन होईल. हो नक्की सर. हो, जरूर. सर्वांनी अशीच उच्चांकी हे द्यावी आणि असंच सगळ्यांचं मार्गदर्शन लोभ असावा. असेच ज्येष्ठ व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. तर उच्चांकी उपस्थिती राहावी अशी मी सर्वांना 19 मार्च 2026 रोजी मी आणि 19 मार्च 2025 रोजी मी आणि सुत्रावेताई पाडव्याच्या दिवशी आम्ही एक विचार केला की बाबा, त्यांनी मला फोन केला सुत्रावेताईंनी, आपण एक असं ग्रुप चालू करू का? म्हणलं मी होकार दिला. मग ह्या होकार दिल्यानंतर मला टेक्निकल काय कल्पना नाहीये. तो अक्षय चिंचवणकर नावाचा मुलगा आहे, तो सगळं बघतो. त्याचे पण ह्या कार्यक्रम यशस्वी करण्याचे त्याचा मोठा हात आहे. मला तर काही येत नाहीये कॉम्प्युटरचं. तो सगळं कॉम्प्युटरचं जाहिरात सगळं एडिटिंग वगैरे सगळं तो बघतो. तर त्याचे आभार मानायला पाहिजेत, कारण 1 वर्षापासून निस्वार्थपणे सेवा देतोय तो आम्हाला, कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता. आता 19 मार्च 2026 ला 1 वर्ष पूर्ण होत आहे या व्याख्यानमालेस. त्याकरता आपण अशाच मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि एक वेगळा भन्नाट विषय घेऊन वक्ते आलेले आहेत. सर आज खूप सुंदर झालं सर. आम्हाला सर, तो भरत ऐकता येईल सरांचं का? खूप सुंदर. धन्यवाद. सर आम्हाला ऐकता येईल का हा कार्यक्रम? सगळ्यांचे धन्यवाद. उपस्थित ज्योतिष वर्ग आणि आपले प्रमुख पाहुणे यांच्या सर्वांना आभार मानते आणि त्यांच्या सगळ्यांच्या संमतीने आजची आपली मीटिंग ही संपली असे जाहीर करते. धन्यवाद.